भाजपनं युती धर्म पाळलाच पाहिजे. एकनाथ शिंदेंनी भाजपला टू द पॉइंट सुनावलेलं आहे. शिवसेना युती धर्म पाळते, भाजपनंही पाळावा. एकनाथ शिंदेंनी भाजपला खडे बोल सुनावले. युती धर्म पाळला नाही तर संघर्ष होणारच, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मित्रपक्ष भाजपला सुनावलंय. टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत त्यांनी भाजप शिवसेना संघर्षावर थेट भाष्य केलेलं आहे. शिवसेना युती धर्म पाळते, त्यामुळे युती धर्म भाजपनंही पाळावा, असं एकनाथ शिंदेंनी निक्षून सांगितलेलं आहे. युती धर्म पाळला नाही तर संघर्ष होणारच, असं सांगताना त्यांनी भविष्यातल्या संभाव्य संघर्षाचेही संकेत दिले. भाजपनं शिवसैनिकांना फोडल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपला सुनावलेलं आहे. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे टू द पॉइंट मुलाखतीत शिंदेंनी भाजपला थेट इशाराच दिलाय. मधल्या काळात काय झालं, शिंदेसाहेब भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण. मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे. अनेक ठिकाणी असं झालं, तुमच्या पक्षातले कार्यकर्ते नेते, मी फोडून शब्द वापरेल, फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत. याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली. अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खासदार पुत्र त्यांनी सुद्धा याच्यावरती एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली. तर हे कुठेतरी हा एक दिसतोय विसंवाद. त्याच्यावर देखील चर्चा झाली रवी चव्हाण यांच्यावरती. त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला. मी त्यांना दाखला दिला की असं असं झालं, मग तसं झालं. तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण. आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये. आणि प्रत्येकाने हे पथ्य पाळलं पाहिजे. युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी आमची चर्चा झाली. आणि मग मुख्यमंत्री म्हणाले मी माझ्या सर्व लोकांना सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा. आणि मी माझ्या लोकांना सांगितलं आहे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगरसेवक आपल्याकडे घ्यायचा नाही. मी तर वाड्याच्या सभेत काँग्रेसचे प्रवेश होते त्यावेळी मी बोलला रे कोण भाजपचा तर नाही ना, बिलकुल भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही आहे. मी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो बिलकुल. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही युती धर्माचा विषय काढता, तुम्ही युती धर्म पाळताय. युती धर्म पाळलाच पाहिजे. युती धर्म आणि आम्ही बघा युती धर्म आम्ही पाळतो, तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा. सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष छोट्या मोठ्या घटना घडणारच नाहीत. अच्छा, म्हणजे तो कुठेतरी पाळला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे का काही ठिकाणी? नाही, असं तुम्ही वाकडं का विचारताय? अहो, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी आमच्या कार्यकर्त्याला पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की इथून पुढे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाही. शिवसेनेचा कुठलाही माणूस आपल्याकडे घ्यायचा नाही. युती म्हणून काम करायचं. तर या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर किरण देशमुख राजकीय विश्लेषक देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रवी सर, मी तुमच्याकडे येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टू द पॉइंट मुलाखतीमध्ये यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलताना भविष्यातल्या संघर्षाचा कुठेतरी आत्ताच इशारा देऊन ठेवला असं वाटतंय. शिंदे एकतर शक्यतो अगदी रवी किरण सर, काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते. प्रवीण दरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेत, भाजप नेते. प्रवीणजी, भाजपनं युती धर्म पाळला पाहिजे, शिवसेना युती धर्म पाळते, भाजपनंही पाळावा, असं त्यांनी एकनाथ शिंदेनी टू द पॉइंट मुलाखतीत म्हटलेलं आहे. काय मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब काय बोलले हे मी अजून स्वतः ऐकलं नाही. बर. आणि जर असं ते बोलले असतील तर त्यांचं म्हणणं खरं आहे की युती धर्म युतीतल्या दोन्ही पक्षांनी पाळला पाहिजे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी या युती धर्म पाळते. त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आघाड्या होत आहेत, युत्या होत आहेत. आता एका ठिकाणी तर काँग्रेस बरोबर शिवसेनेची युती झाली. मग हा कुठला धर्म? मला वाटतं की सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. परंतु तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरलं होतं की समन्वयातनं त्या ठिकाणी जिथे जिथे एकमेकांची युती शक्य तिथे युती करा. नसेल तर ही छोटी निवडणूक आहे, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सामोपचारानं त्या ठिकाणी निवडणुका लढवा. सामोपचारानं याचा अर्थ एकमेकांवर टीका करून नाहीये, नेतृत्वाच्या नात्यानं लढा अशा प्रकारचा अर्थ होतो. तर मला वाटतं राज्यभर
आज तिन्ही पक्ष आम्ही महायुतीतले आहोत, ते बऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत आहोत, परंतु संघर्ष असा कुठेही नाहीये. हं. निवडणुकीपर्यंत एकमेकांवर टीका होतात, भूमिका त्या ठिकाणी नेते मांडतात, परंतु महायुती म्हणून हं. आम्ही पुन्हा त्या ठिकाणी एकत्रितच राहू आणि कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी राहणार नाही. आणि बरं. मला वाटतं शिंदे प्रवीणजी, साहेब पण अत्यंत समंजस नेते आहेत, त्याच्यामुळे त्याचा अर्थ अशा प्रकारचा काढणं चुकीचं होईल. त्यांनी सातत्यानं सामंजस्यपणाची भूमिका घेतली, बरं. त्याच्यामुळे अशा संघर्षाची वेळ येईल असं मला वाटत नाही. बर, ते त्यांचं सरळ स्पष्ट मत आहे. गेल्या काही दिवसांपासून जे काही शिवसेना फोडल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय, आम्ही हा युती धर्म पाळतोय पण तुम्ही सुद्धा पाळावा, असा त्याचा अर्थ होत नाही का त्यांच्या बोलण्याचा? नाही, आता हे बघा, निवडणुका तोंडावर असतं, एकमेकांची उणी काढणं हा. त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही. हं. आता आम्ही त्यांची लोक घेतली तर आमच्या पक्षातली लोक पण त्यांनी पक्षात घेतलेच ना. सुरुवात तर त्यांनीच आमच्या पक्षातील भाजपातली लोक घेण्याची केलेली आहे, परंतु मला वाटतं आम्ही तुम्ही न करता हं. आता सामोपचारानं निवडणुका आपण लढवू हं. आणि वरिष्ठ पातळीवरील नेते त्या ठिकाणी हा विषय नीटपणे हाताळतील. परंतु सार्वजनिकरित्या मला वाटतं कुणीच अशा प्रकारे एकमेकांच्या वर टीका टिप्पण्या हं. करणं योग्य असं मला वाटत नाही. बरं, तुम्ही आता म्हणताय टीका टिप्पणी करणं योग्य नाही. प्रवीणजी, काही सेकंदांसाठी तुम्हाला थांबवते आणि शिंदे नेमकं या मुलाखतीत काय म्हणालेत ते आपण ऐकूया. मधल्या काळात काय झालं, शिंदेसाहेब भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण. मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे. अनेक ठिकाणी असं झालं, तुमच्या पक्षातले कार्यकर्ते नेते, मी फोडून शब्द वापरेल, फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत. याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली. अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खासदार पुत्र त्यांनीसुद्धा याच्यावरती अत्यंत एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली. तर हे कुठेतरी हा एक दिसतोय विसंवाद. त्याच्यावर देखील चर्चा झाली. रवी चव्हाण यांच्यावरती त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला. मी त्यांना दाखला दिला की असं झालं, मग तसं झालं. तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण. आणि मी त्यांना सांगितलं, शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये. आणि प्रत्येकाने हे पथ्य पाळलं पाहिजे. युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी आमची चर्चा झाली. आणि मग मुख्यमंत्री म्हणाले, मी माझ्या सर्व लोकांना सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा. आणि मी माझ्या लोकांना सांगितलं आहे, भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगरसेवक आपल्याकडे घ्यायचा नाही. मी तर वाड्याच्या सभेत काँग्रेसचे प्रवेश होते त्यावेळी मी बोलला, रे कोण भाजपचा तर नाही ना, बिलकुल भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही आहे. मी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो बिलकुल. म्हणजे तुम्ही म्हणता की तुम्ही युती धर्माचा विषय काढता, तुम्ही युती धर्म पाळताय. युती धर्म पाळलाच पाहिजे. युती धर्म आणि आम्ही बघा, युती धर्म आम्ही पाळतो, तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा. सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष, छोट्या मोठ्या घटना घडणारच नाहीत. अच्छा, म्हणजे तो कुठेतरी पाळला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे का काही ठिकाणी? नाही, असं तुम्ही वाकडं का विचारताय? अहो, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी आमच्या कार्यकर्त्याला, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की इथून पुढे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाही. शिवसेनेचा कुठलाही माणूस आपल्याकडे घ्यायचा नाही. युती म्हणून काम करायचं.